कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. काही माणसांचं केवळ आपल्या भोवताली असं म्हणतात असणं हे देखील मनावर फार मोठा संस्कार करतं. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. त्यांचं नाव उच्चारताक्षणी सामान्य माणसाला नटसम्राटमधले गणपतराव बेलवलकर आठवतात. वेड्याचं घर उन्हात मधल्या दादापासून तो अगदी अलीकडे रंगभूमीवर आलेल्या सूर्य पाहिलेला माणूस मधलं सॉक्रेटिस किंवा मित्रमधले दादासाहेब पुरोहित अशा अनेकानेक भूमिका या डॉक्टरांनी आपल्या अभिनय संपन्नतेने अजरामर केल्या. गेली जवळपास 5 दशकं चित्रपट आणि रंगभूमी या दोन्ही क्षेत्रांवर त्यांनी आपल्या प्रतिभेचा कधीही न पोचता येणारा ठसा उमटवला. पण त्यांची कामगिरी ही केवळ एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर ती बहुपैलू आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक कृतज्ञता निधी या चळवळींना त्यांनी फार मोठं बळ दिलं. तेव्हा अशा कलावंताची जडणघडण कशी झाली हे समजावून घेणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरतं. त्या दृष्टीने पहिला प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की डॉक्टर, तुमचा जन्म हा एकत्र कुटुंबामध्ये झाला, तर या कुटुंबाचे काय संस्कार तुमच्यावरती झाले? म्हणजे तुमच्या घरामध्ये वाङ्मयीन वातावरण होतं का? एकत्र कुटुंब ही त्यावेळेला मुळी सर्वसामान्यपणे असलेलीच, अस्तित्वात असलेली पद्धत होती. त्यामुळे त्याच्यापेक्षा काही वेगळं कुटुंब असतं ही त्यावेळेला कल्पना डोक्यात सुद्धा येण्यासारखी नव्हती. 5 भाऊ आहेत तर त्यांनी एकत्रच राहायचो, ते असं गृहीत धरलेलं होतं. आणि माझा जन्म प्रत्यक्षामध्ये झाला तो सातारला झाला, कारण माझ्या आईचं माहेर सातारला असल्यामुळे. आणि तिचं पहिलंच बाळणपण म्हणजे मी सगळ्यात असल्यामुळे तो तिकडे झाला. आणि एकत्र कुटुंबाचा संस्कार अर्थातच एकत्र कुटुंबाचे फायदे आणि तोटे दोन्हीही अनुभवाला आलेच त्या लहानपणामध्ये. पण आता माझा जन्म 1927चा आणि 1933 साली आम्ही दुसऱ्या एका मोठ्या बंगल्यात जेव्हा राहायला गेलो, माझ्या वडिलांनी जो बंगला बांधला, त्यानंतर मग आमची कुटुंब मात्र ते विभक्त होत गेलं. तसं पाहिलं तर वयाने मी अगदीच लहान होतो. आणि सुरुवातीचं माझं शिक्षण तर त्यामुळे म्युन्सिपालिटीच्या शाळेमध्ये झालं पहिली 4 वर्ष. आणि मी 4थीत जेव्हा नापास झालो मराठी 4थीमध्ये, तेव्हा मग मला काढून भावे स्कूलमध्ये घालण्यात आलं. तुम्ही नापास झाला? नापास झालो, कारण रीतीप्रमाणे तो म्युन्सिपालिटीच्या शाळेत मला घालण्यात आलं. याचं कारण माझ्या माझे वडील डॉक्टर होते आणि त्यांचा दवाखाना ज्या वाड्यामध्ये होत्या, बॅरिस्टर खाजगीवाल्यांचा वाडा मंडईपाशी जो आहे तो, तर त्याच वाड्यामध्ये म्युन्सिपालिटी नंबर 1ची शाळा होती. त्यामुळे मला शाळेत पोहोचवणं आणि शाळेतून घरी आणणं हे वडिलांना फार सोयीचं होतं, म्हणून मला त्यांनी त्या शाळेत घातलं होतं. आणि 4 वर्ष मी जात होतो, शिकत होतो. आणि 4थ्या वर्षी जेव्हा नापास झालो 4थीमध्ये, तेव्हा त्यांना वाटलं की अरे इथे काहीतरी गडबड आहे. आणि मग हेडमास्टरनीच येऊन सांगितलं माझ्या वडिलांना की बघा या मुलगा हुशार दिसतोय, पण त्याला जर पुढे शिकवायचं असेल नीट तर त्याला जरा चांगल्या शाळेत घाला, तुम्ही या शाळेत ठेवू नका. पण तुमच्या भावाभावांमध्ये अजूनही खूप दृढ असं
नातं आहे असं दिसतं. नाही, कारण मी साधारणपणे एकूण मला वाटतं लहानपणापासून माझी ही वृत्ती असली पाहिजे की मी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा भावनिक नातं कुणाशी जोडलं जातं याच्याचकडं माझं जास्त हे असायचं. म्हणजे उदाहरणार्थ आता माझा सख्खा भाऊ जो आहे तो माझ्यापेक्षा जवळजवळ 12 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्याच्याशी माझं तेवढं दृढ नातं जुडणंच कठीण होतं. परंतु त्याच्या उलट माझा चुलत भाऊ जो आहे, जो आता मुंबईला श्रीकांत लागू जो आहे, तर तो माझ्यापासून माझ्यापेक्षा फार लहान नाही आणि त्यामुळे त्याचं माझं एकूण समानशील व्यसनेषु सख्यम म्हणतात तसं. त्यामुळे त्याच्याशी माझं खूपच जवळचं नातं आहे आणि एकूण मी घरामध्ये सुद्धा असंच पाहतो आणि त्याच्यात काही मला फारसं गैर आहे असं मला वाटत नाही. त्यांनाच तुम्ही लमाण हे तुमचं आत्मकथनार्पण? नाही, तो माझा धाकटा सख्खा भाऊ. तो माझा धाकटा सख्खा भाऊ. कारण मी जेव्हा प्रॅक्टिस बंद करून बाहेरच्या जगामध्ये उंडारायला गेलो त्यावेळेला माझं घर सगळं सांभाळलं ते त्याने सांभाळलं, माझ्या मुलांच्या सकट. माझी मुलं सुद्धा त्यावेळेला, कारण माझी पत्नी नव्हती, 2 मुलं होती आणि ती काही फार मोठी नव्हती, शाळेत जाण्याच्या वयाची होती. आणि त्याने स्वतःचा संसार इतकाच महत्वाचा मानून त्याने माझ्या मुलांचं जे काय केलं, त्यांच्याकडे जे बघितलं. माझी आई वृद्ध झालेली होती, वडील गेलेले होते, आणखी ते सगळं त्यांनी सांभाळलं आणि ते पुस्तक मी आज जे त्याला दिलेलं आहे त्याचं कारण ते आहे. पुढे जे तुम्ही व्रत म्हणून स्वीकारलं, नाटक, आपण नाटक करायचं, तर त्याची सुरुवात ही तुम्ही शाळेमध्ये केली होती का? म्हणजे शाळेत नाटकं केली होतीत का तुम्ही? शाळेमध्ये मी एकदाच नाटक करण्याचा प्रसंग माझ्यावरती आला आणि तो माझा अनुभव इतका भयानक होता, म्हणजे भयप्रद होता माझ्या दृष्टीने. कारण मला नाटक म्हणजे काय हे सुद्धा माहित नव्हतं. मला वाटतं इंग्रजी पहिलीत असताना मास्तरनी जेव्हा सांगितलं की तुम्हाला एका नाटिकेत काम करायचं आहे, आता गॅदरिंग आलेलं आहे, तेव्हा आम्ही नाटिका हा शब्द सुद्धा ऐकलेला नव्हता. नाटिका म्हणजे काय असं माहित नव्हतं, पाहणं तर फारच लांब राहिलं. ते म्हटले काय नाही रे, आम्ही एक संवाद लिहितो, ते संवाद तुम्ही पाठ करायचे आणि ते लोकांच्या समोर म्हणून दाखवायचे. लहानपणी पाठांतर काय पटकन होतं, त्यामुळे ते आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही, आम्ही पाठ करायचो. पाठ पटकन झालं, संबंध एकांकिका पाठ झाली, कारण काय 15-20 मिनिटाची होती ती, तो प्रॉब्लेम नव्हता. पण प्रत्यक्ष स्टेजवर जेव्हा ती सुरू झाली आणि ते समोर प्रेक्षक बसलेले जेव्हा पाहिले तेव्हा मी इतका घाबरलो की मला एक शब्द आठवेना. पापा मी असा थरथर कापायला लागलो, अंगाला दरदरून घाम फुटला आणि मला काही बोलताच येईना कधी अजिबात. मास्तरने मला असं उचलून स्टेजवरती फेकला आणि मी असा उभा राहिलो लोकांच्या समोर थरथरत. आणि मग कसं कोणाच ठाऊक मला एकदम आठवलं आणि मग आठवल्यानंतर मी जे बोलायला लागलो ते फक्त माझं एकट्याचं भाषण नाही, अख्खी एकांकिकाच मी म्हणून टाकली संबंध. पण त्याचा धसका मी इतका घेतला की मी अक्षरशः शपथ घेतली की इथून पुढे मी स्टेजवर पाऊल टाकणार नाही कधी. बाप जन्मी काय वाटेल ते झालं तरी. देवाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली. त्यावेळेला मी देव मानत होतो. पण त्याची रिॲक्शन झाली म्हणायचं का काय मला माहिती नाही, परंतु आमच्या शाळेच्या गॅदरिंगची नाटकं अतिशय चांगली व्हायची. विशेषतः माजी विद्यार्थ्यांचा जो प्रयोग करायचे आमच्या शाळेचे मास्तर म्हणजे फाटक आणि परचुरे, हे 2 मास्तर आमची नाटकं बसवायचे. ते आजी विद्यार्थ्यांचं एक नाटक, माजी विद्यार्थ्यांचं एक नाटक. ते माजी विद्यार्थ्यांचा प्रयोग म्हणजे अप्रतिम व्हायचा आणि ते मी शाळेत जाऊन असता गॅदरिंगला जायचो, त्यामुळे बघायचो आणि बघता बघता असं लक्षात आलं की अरे हे विश्व काहीतरी भयंकरच विलक्षण आहे आणि दॅट आय मस्ट बिलॉंग टू दिस वर्ल्ड, हे तेव्हापासूनच माझ्या डोक्यामध्ये. पुढे हायस्कूलमध्ये गेल्यानंतर मग मी ते हॉलिवूडचे चित्रपट पाहायला लागलो, आपले सिनेमे खूप पाहायला लागलो, हिंदी, मराठी. त्यावेळेला प्रभातचे चित्रपट, न्यू थिएटर्सचे चित्रपट किंवा सोहराब मोदी, पृथ्वीराज यांचे चित्रपट पाहायचे. हॉलिवूडचे तर कितीतरी पाहिले आणि सारखं असं वाटायचं की बापरे हे काहीतरी विलक्षण जग आहे. म्हणजे याच्या आता एकदा पॉल म्युनी, माझा सगळ्यात सर्वश्रेष्ठ नट मी ज्याला मानतो तो, त्याचं काम पाहिलं तर मला असं वाटायचं की बापरे याच्या 1/100 जरी मला करता आलं तरी मी भारतातला सर्वश्रेष्ठ नट होऊ शकेन, इतकं माझा परिणाम व्हायचा. इकडे नानासाहेब फाटक, केशवराव दाते यांची नाटकं बघायचो. ते नाटकं पाहिल्यानंतर मग मनामध्ये चाळा हा चालायचा की नानासाहेबांनी घनश्यामचं हे वाक्य असं म्हटलेलं आहे, हे पॉल म्युनीने कसं म्हटलं असतं, चार्ल्स बॉयरने कसं म्हटलं असतं किंवा चार्ल्स लॉटनने कसं म्हटलं असतं. मग ते बाथरूममध्ये घरात जाऊन बाथरूममध्ये गाणी बिणी नाही म्हणायचो मी, हे माझे व्यायाम चालायचे. बाथरूम सिंगिंगच्या ऐवजी बाथरूम ऍक्टिंग माझं चालायचं. पण हे तेव्हापासून डोक्यात घुमत होतं.
पण प्रत्यक्ष स्टेजवर जायचं म्हटलं की नको, तिथे छाती धडधडायलाच लागायची. शेवटी मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी अगदी हिया केला की आता राहावे ना, की आता काय काय होईल ते होईल, काय होईल, फार तर चक्कर येऊन पडीन ना स्टेजवरती, होऊन जाऊन दे, करायचंच काम. म्हणून मी ते काम केलं. मी स्वतःच ड्रामा सेक्रेटरी होतो. गॅदरिंगचं नाटक, आत्र्यांचं नाटक होतं वंदे भारतम नावाचं, त्यातलं त्रिभुवनचं काम मी करत होतो. आणि ते काम मी अक्षरशः विंगेत असेपर्यंत माझ्या छातीत धडधडत होतं, माझी एंट्री येईपर्यंत. पण एंट्री आली आणि काय मला झालं मला माहिती नाही, पण मी त्रिभुवन होतो. ती सगळी भीती माझी, माझं ॲप्रिहेन्शन सगळं गळून पडलं. भाषण पाठ होतं, तालमी झालेल्या होत्या, त्यामुळे मी इतक्या सराईतासारखं काम करून ते गेलो की मलाच नंतर विश्वास वाटला की मी घाबरत होतो हे काम करायला. आणि मग जो काही मला कॉन्फिडन्स आला, ओव्हर कॉन्फिडन्सच आला. मग त्या कॉलेजच्या 5 वर्षामध्ये नाटकं करत राहिलो. जरा काही निमित्त झालं की नाटक, म्हणजे इतकं, आता गणपती उत्सवाला तर नाटक कायमच व्हायचं, गॅदरिंगचं नाटक कायमच व्हायचं. पण एक वर्ष काहीच नाही, तर आम्ही मुलींना रिक्वेस्ट केली कॉलेजातल्या की तुम्ही चैत्राचं हळदी कुंकू करा, आम्ही त्याच्याकरता नाटक करतो. आणि त्याकरता एकांकिका बसवून केली. इतकं ते वेळ मग मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यानंतर फारच वाढलं. पण आई वडिलांचं प्रोत्साहन होतं का तुम्हाला? त्यावेळेला काही ऑब्जेक्शन नव्हतं, प्रोत्साहन असं नव्हतं. पण ठीक आहे, कॉलेजमध्ये आहे मी, त्यावेळेला क्रिकेट खेळायचो, म्हणजे त्यामुळे मी कॉलेजमध्ये काय हिरोच होतो. आणि मग मी MBBS झाल्यानंतर माझ्या पुढचा प्रश्न सामान्यपणे कसं असतं की डॉक्टर झाल्यावर आता प्रॅक्टिस कुठं करायची, काय करायची, स्पेशलायझेशन करायचं की नाही, असे प्रश्न असतात. माझ्या पुढे प्रश्न असा होता, आता नाटक कुठं करायचं. कारण डॉक्टर असल्यामुळे प्रॅक्टिस कुठं करायची ही चिंता नव्हती, दवाखाना घरचाच होता, तिथं जाऊन मी प्रॅक्टिस सुरू करणार. पण आता कॉलेजच्या नाटकात मला काम करता येणार नाही, मग आता नाटक कुठं करायचं. म्हणून मग पुण्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही जी संस्था आहे, ही त्यावेळेला आम्ही सुरू केली. मी MBBS झाल्यानंतर. पण भालबा केळकर हो, तर भालबांचे आमचे कॉलेजची नाटकं भालबाच करायचे ना, त्यामुळे भालबांचा चांगला परिचय झालेला होता. अगदी वयातलं अंतर जर सोडून दिलं तर जवळजवळ दोस्ती म्हणता येईल इतकी झालेली होती त्यांची. त्यामुळे ते, मी आणि जयंत धर्माधिकारी असे तिसरे होते आमचे. ते असंच फर्ग्युसन मधून तो BA होऊन बाहेर पडला होता. त्याचाही प्रॉब्लेम हाच होता की आता नाटक कुठं करायचं. त्यामुळे तिघांनी येऊन आम्ही पुण्यामध्ये ही संस्था सुरू केली. त्यामुळे खंड असा माझा पुढं कधी पडलाच नाही. पण तुम्ही कविता नाही केल्या का कधी? कविता मी केल्या ना, ते काय मला वाटतं सगळेच जण करत असणार केव्हा ना केव्हा तरी, ते कविता करण्याचं वयच असतं. त्या मी केल्या, त्या अर्थात अगदीच नगण्य होत्या, म्हणजे त्या पुढे तुम्ही जी रूपवेध नावाची संस्था काढली, तर त्याच्याद्वारा कधी काव्यवाचनाचे प्रयोग तुम्ही करण्याचा एक प्रयत्न मला वाटतं केलेला होता. आणि कवितेबद्दलही तुम्हाला खूप आस्था आणि तो सर्वश्रेष्ठ प्रकार आहे असं तुम्ही मानता ना? तो मात्र पुढे डेव्हलप झाला बरं का. शाळेमध्ये म्हणजे कविता हा प्रकार म्हणजे मला डोकेदुखीच वाटायची. ते ज्या प्रकारे त्या शिकवल्या जायच्या कविता, त्यामुळे ते असेल कदाचित. परंतु पुढे मोठा होऊन मी जसजशा कविता वाचायला लागलो तसतसं मला त्या कवितांच्या बद्दल जास्त आस्था वाटायला लागली. आणि मग म्हणजे आज तर मी असं मानतो की साहित्यातला सर्वश्रेष्ठ प्रकार जर कुठला असेल तर तो कविता आहे. ही कविता जसं फार थोड्या अवकाशामध्ये खूप काहीतरी व्यक्त करू शकते, तसं मला सुद्धा या दिलेल्या अवकाशामध्ये खूप काहीतरी व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणजे नाटकामध्ये लिहिलेलं नुसतं टेक्स्ट नव्हे, तर ज्याला रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, की त्या ओळींच्या मध्ये जे लिहिलेलं आहे ते सुद्धा मला त्याच्यात भर घालता आली पाहिजे. हा सारखा माझा मग प्रयत्न राहिला, तो त्या कवितेच्या वेळामुळे राहिला. मर्ढेकर आणि पुशी रेगे वगैरे त्याच काळात लिहित होते ना, त्याच काळामध्ये लिहित होते. परंतु मला खरं म्हणजे त्यावेळेला मर्ढेकर हे अगदी पिपात मेले ओल्या उंदीर वगैरे असा टिंगलीचा विषय मानायचो मी त्यावेळेला. त्यावेळेला आमचे कवी म्हणजे कुसुमाग्रज, क्रांतीचा जय जयकार आणि पृथ्वीचे प्रेमगीत वगैरे ते वाचून आम्ही वेडे झालेले लोक. त्यामुळे मर्ढेकरांची आम्ही सुरुवातीला टिंगलच केली. पण मला अजून आठवतं की मर्ढेकर गेल्यानंतर सत्यकथेच्या एका अंकामध्ये गंगाधर गाडगिळांचा लेख आला, मर्ढेकर दुसरे केशवसुत या नावाने. आणि तो मी वाचला आणि मी म्हटलं बाप रे, आपण या माणसाकडे असं काहीतरी तुच्छतेने काय बघत होतो, हा भलताच ग्रेट माणूस दिसतोय. म्हणून मग मी मर्ढेकर वाचायला लागलो. पुशी रेगे, मग इंदिराबाई वगैरे ही सगळी मंडळी नंतर आली.
परंतु आणि पुढे तुम्ही रेग्यांचं रंगपांचालिक पण करण्याचा एक प्रयत्न केला होता ना? हो हो, ते माझ्या मनामध्ये होतं. रेग्यांचं रंगपंचालिक वाचून मला विलक्षण आवडलं होतं. आणि त्याच्यातल्या प्रस्तावनेतलं त्यांचं जे पहिलं वाक्य आहे ते मला फार घुसून बसलं होतं की या तिन्ही एकांकिकांच्या मध्ये एक सूत्र आहे. ते शोधायचा मी खूप प्रयत्न केला आणि मला असं वाटलं ते मला सापडलंय. आणि म्हणून मला असं वाटलं की हे स्टेजवर सिद्ध करता जर आलं मला, हे जे रेग्यांचं वाक्य आहे की याच्यामध्ये एक सूत्र आहे, हे तर ते मी प्रयत्न केला पाहिजे. एक रंगकर्मी म्हणून माझं ते कर्तव्य आहे आणि चॅलेंजही आहे. असं म्हणून मी ते करायचा प्रयत्न केला. पण ते मला जमलं नाही, कारण माझ्या डोळ्यापुढे त्यावेळेला भक्ती होती. म्हणजे त्यातलं जे एक सूत्र मी जे मानत होतो, माझी कल्पना अशी होती की त्या तिन्ही याच्यामध्ये त्यातली जी स्त्री आहे किंवा जी नायिका आहे, त्या नायिकेची निरनिराळी अवस्था, तिच्या मनाच्या निरनिराळ्या अवस्था त्याच्यामध्ये तीन रंगवल्या गेलेल्या आहेत. तिच्या भोवतालचं वातावरण फक्त बदलत आहे आणि त्यामुळे ते काम फक्त एकाच बाईला द्यायचं ती तिन्ही नाटकामध्ये. आणि बाकी सगळी कास्टिंग बदलायची, बाकीचं सगळं वातावरण बदलायचं, नेपथ्य बदलायचं, सगळं बदलायचं. फक्त त्यात कॉमन असणार भक्ती बर्वे, ती तिन्ही कामं करणार. आणि बाकी सगळे आम्ही सगळे जण आम्ही एकेका याच्यात काम करणार, जास्त नाही, पूर्वी रिपीट नाही होता कामा, असा काहीतरी तो माझा प्रयत्न होता. परंतु ते अनेक कारणांनी मला नाही जमू शकलं. त्याच वेळेला मी प्रोफेशनल एकदम नटसम्राट झालो वगैरे. त्यामुळे पीडीएत असताना तुम्ही वेड्याचं घर उन्हात केलं आणि मराठीतल्या 2 मोठ्या नाटककारांनी त्या काळात लिहायला सुरुवात केली आणि त्यांच्या एकंदर सबंध कारकिर्दीचेच तुम्ही एका परीने साक्षीदारच आहात की वेड्याचं घर उन्हात पासून वसंत कानेटकर आणि मादीपासून विजय तेंडुलकर, आणि दोन्हीकडे तुम्ही दोघांच्याही नाटकांमध्ये आजपर्यंत कामं केलीत. तर काय तुम्हाला त्या दोघांच्या मध्ये वाटतं भेद? हो, भेद म्हणाल तर एक मुख्य भेद मला जो दिसतो ना, तो असा की प्रतिभेच्या बाबतीमध्ये दोघेही मला वाटतं सारख्या उंचीचे आहेत. नाटक या प्रकाराकडे बघण्याचा दृष्टिकोन दोघांचा वेगळा दिसला मला. म्हणजे तेंडुलकरांचा दृष्टिकोन मला असा दिसला की मला जे भावतंय ना ते मी लिहिणार आहे. मला मानवी स्वभावाच्या किंवा मानवी जीवनाच्या ज्या पैलूचं दर्शन झालेलं आहे ते दर्शन मला या नाटकातून घडवायचं आहे. ते प्रेक्षकांना आवडेल की नाही हा विचार मला करायचा नाहीये. ते प्रेक्षकांना आवडावं अशी माझी इच्छा आहे, परंतु प्रेक्षकांना आवडावं म्हणून मी अमुक एक लिहिणार आहे हा विचार तेंडुलकरांना कधीही शिवला नाही, असं मला आजतागायत त्यांची नाटकं वाचून वाटतं. वसंतरावांना तो सुरुवातीला ऑब्व्हियसली शिवलेला नव्हता, ज्याने वेड्याचं घर उन्हात लिहिलं. वेड्याचं घर उन्हात नंतर देवांचं मनोराज्य लिहिलं आणि देवांचं मनोराज्याच्या फेल्युअर नंतर त्यांनी प्रेमा तुझा रंग कसा लिहिलं. आणि प्रेमा तुझा रंग कसाला जेव्हा त्यांना सक्सेस मिळाला, प्रचंडच सक्सेस, आणि ते नाटक चांगलं असून सक्सेस मिळाला, पण त्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये गणित हे बसलं की प्रेक्षक हा यातला महत्वाचा घटक आहे. तेव्हा प्रेक्षक गेले उडत असं म्हणून मला चालणार नाही. मला प्रेक्षकांच्या करता लिहिलं पाहिजे. आणि म्हणून मग त्यांच्या नाटकामध्ये पुढे अनेक ठिकाणी तडजोडी केलेल्या आपल्याला ज्या दिसतात. आणि हा दोन्हीतला फरक वाटतो. बाकी प्रतिभा पाहिली तर मला असं वाटतं दोघांची मोठीच होती. पण पुढे तुम्ही उद्ध्वस्त धर्मशाळा केलं पहा, गोविंद पुरुषोत्तम देशपांडे, त्यांच्याकडे एक निश्चित भूमिका सगळ्या समाजवास्तवाकडे बघण्याची किंवा एका राजकीय विचार प्रणालीशी निष्ठा अशी त्यांच्यामध्ये आहे. तर आता लेखकांनी अशी निष्ठा घेऊन लिहावं का? हे मी कोण सांगणार? लेखकाला जे वाटेल ते त्याने लिहावं. मी एवढंच बघणार की त्यांनी जे लिहिलेलं आहे ते नाटक आहे की नाही, का तो एक राजकीय थिसिस आहे. जर असेल तर मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. मग तुझी विचारसरणी काही असेल. उद्ध्वस्त धर्मशाळामध्ये मला खरं म्हणजे ते राजकीय त्याचा काय म्हणायचं त्याला पार्श्वभूमी त्याची जरी राजकीय असली तरी ते नाटक राजकीय म्हणून मी बघितलंच नाही. मला असं वाटलं, म्हणजे मी त्याच्यात कुठेतरी मला वाटतं म्हटलं होतं, थोरोचं एक वाक्य आहे की इफ अ सोल्जर इज वॉकिंग आउट ऑफ स्टेप ही इज प्रॉब्ली हिअरिंग अ डिफरंट ड्रमर, असं वाक्य. आणि ते मला या विश्वनाथाच्या बाबतीत दिसलं होतं. श्रीधर विश्वनाथच्या बाबतीमध्ये हा एक असा मनुष्य आहे, हा एका फलटणीतून चाललाय पण सगळी फलटण लेफ्ट राईट करत चालले आणि हा मात्र चुकीचं पाऊल टाकून राईट लेफ्ट करतोय. आणि याचं कारण काय आहे? तर तो वाईट सोल्जर आहे म्हणून नव्हे, तर त्याला कदाचित एक वेगळा ड्रमर ऐकू येतोय.
त्याचा ताल देणारा जो ड्रमर आहे तो वेगळा आहे. आणि अशा माणसाची फरफट या सगळ्या पलटणीमध्ये काय होणार, तर त्याला लॅक ऑफ डिसिप्लिन म्हणून त्याला हाकलला जाणार, त्याला पर्सिक्यूट केला जाणार. ते नेमकं मला श्रीधर विश्वनाथच्या बाबतीत झालेलं दिसलं. तर ते राजकीय कारणाकरता झालं आणि गोपूंचा राजकीय व्यासंग फार मोठा असल्यामुळे ते फार ऑथेंटिकली सगळं त्या नाटकामध्ये आलं, त्यामुळे ते राजकीय नाटक म्हणून गाजलं. पण मला असं वाटतं की ते केवळ राजकीयतेच्या पलीकडे जाणारं नाटक होतं. आणि अभिनयाच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यामध्ये एक मोठं आव्हान होतं असं मला वाटतं की सबंध वेळ तुम्ही खुर्चीवर बसून टेबलच्या भोवती बसून बोलताना, म्हणजे त्याच्यामध्ये ते तर होतं. ते म्हणजे मला आता सांगायलाच पाहिजे हे की ज्यावेळेला हे नाटक मी वाचलं आणि मला आवडलं त्यावेळेला माझी अशी नेहमीची पद्धत आहे की माझे जे समवयस्क म्हणा किंवा माझ्यापेक्षा ज्येष्ठ मित्र श्रीपू भागवत, माधव मनोहर, पुष्पाबाई भावे वगैरे अशा लोकांना वाचून दाखवायचं आणि त्यांचं मत घ्यायचं. तर माधवरावांना मी जेव्हा हे नाटक वाचून दाखवलं तेव्हा ते म्हणले, अहो हे नाटकच नाही आहे. म्हणजे काय माधवराव? ते म्हणले, अहो अर्धं नाटक एका टेबलाभोवती 4 माणसं बसून गप्पा मारतात, हे नाटक कसं होऊ शकतं? मुव्हमेंट कुठे आहे? म्हणले मुव्हमेंट. एक क्षणभर गप्पा बसलो. मी म्हटलं मुव्हमेंट म्हणजे यांना नेमकं काय म्हणायचं? फिजिकल हालचाल असं त्यांना म्हणायचं होतं. पण म्हटलं वैचारिक मुव्हमेंट असते की नाही, भावनिक मुव्हमेंट असते की नाही, ती तर म्हटलं मला या नाटकात प्रचंड दिसते. आणि तो सगळ्यात चौकशीचा जो भाग होता तोच त्या नाटकातला हायलाइट ठरला की जिथे ती 4 माणसं बसून बोलतायत नुसती, कुठेही कुणीही हालचाल करत नाहीये, तोच भाग त्या नाटकाचा महत्वाचा भाग ठरला. आणि असंच दुसऱ्या एका नाटकाने पण याच्यापेक्षा अगदी वेगळं त्याने तुम्हाला जनसामान्यांपर्यंत नेऊन पोचवलं आणि नटसम्राट हे त्यामुळे विशेष नाम एका अर्थाने राहिलंच नाही, म्हणजे ते सामान्य नाम म्हणूनच आता आपण वापरतो, ते म्हणजे शिरवाडकरांचं. पण पहा, शिरवाडकर त्याच्यामध्ये आपल्याला जास्ती मूलतः कवी म्हणूनच जाणवत नाहीत का? हो हो, अगदी अगदी कवी म्हणूनच जास्त जाणवतात. आणि पण कवी म्हणजे फार चांगल्या अर्थानं कवी. म्हणजे पूर्वी नाटककाराला सुद्धा कवी म्हणत असत. हो, म्हणजे तो तत्वज्ञ, तो तत्वज्ञ जो असतो तो खरा कवी, नुसते 4 ओळीची 4 ओळ्या लिहिणारा कवी नव्हे. त्या अर्थानं काव्य तात्यासाहेबांच्या सगळ्या कवितेमध्ये मला ही म्हणजे त्यांच्या कवितेचा आवाका जर बघितला तर तो मोठा विलक्षण आहे. म्हणजे पृथ्वीचे प्रेमगीत, आणखी दुसऱ्या बाजूला त्यांची बाकी कितीतरी कविता पाहिल्या तर. आणि नटसम्राटमध्ये केवळ काव्यात्मक भाषा आहे म्हणून त्याला नाकारणारे जे लोक आहेत त्यांच्याशी मी अगदी बिलकुल सहमत नाही. कारण ती केवळ अशी कृतक काव्यात्मक भाषा नाही आहे, ती कुठेतरी जीवनाला फार खोल स्पर्श करणारी आणि तरीही काव्यात्मक भाषा आहे. अशा कितीतरी जागा त्या नटसम्राटमध्ये आहेत. म्हणजे नटसम्राट मी ज्यावेळेला आमच्या म्हणजे चांगलं नाटक आलं की वाचून दाखवायचं, त्यावेळेस मी दुबेकडे काम करायचो थिएटर युनिटमध्ये. गिधाडे वगैरे आमचं चालू होतं, आले अधुरे. तर म्हटलं चांगलं नाटक आलंय दुबेला, म्हटलं माझं फार चांगलं नाटक आलंय रे, हातात वाचूया का आपण? तो म्हटलं या की वाचा. म्हणून आम्ही वाचलं. वाचनामध्ये आमच्या कुमुदते मेहता, भक्ती बर्वे वगैरे हे सगळे लोक होते. आणि मला त्या लोकांनी वेड्यात काढलं. म्हणजे डॉक्टर हे कसलं नाटक तुम्ही इथं वाचताय? आपण प्रायोगिक नाटकं करणारे लोक आणि तुम्ही हे नाटक घेऊन इथे वाचायला आलात, म्हणजे कमाल आहे तुमची. म्हटलं बा मला तर हे फार मोठं नाटक वाटतंय. म्हणजे माझी खरं वाचताना अशी अवस्था झाली होती की मी ते नाटक घेऊन घरी आलो आणि वाचायला लागलो. आणि ते पहिलं भाषण वाचता वाचताच मी त्याच्यामध्ये इतका रंगून गेलो की मी माझ्या डोळ्यापुढं तो आप्पा बेलवकर अगदी स्पष्टपणे उभा राहिला त्या पहिल्या 15 मिनिटातच. त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याच्या मिश्या, त्याचं टक्कल सगळं अगदी बारीक सारीक सगळं त्या डोळ्यापुढं उभं राहिलं. आणि इतका मी रंगून गेलो, मी दुबेला फोन केला ताबडतोब. दुबे म्हटलं माझ्याकडे अद्भुत काहीतरी आलेलं असं मला वाटतं, मी असलं काही अजून वाचलेलंच नाही नाटकाच्या प्रांतामध्ये. मी म्हटलं संपूर्ण वाचन झाल्यानंतर तुला आता फोन करतो, मी आता ठेवून देतो फोन, म्हणून पुन्हा ते वाचून कंप्लीट केलं. पण ते सुद्धा नाटक मेलोड्रामॅटिक आहे वगैरे अशी टीका त्याच्यावरती झाली. आणि त्याच्यामध्ये आमचे महेश एलकुंचवारही होते त्यावेळेला. त्यानंतर त्या नाटकाची जेव्हा फिल्म झाली तेव्हा ती फिल्म बऱ्याच मोठ्या प्रयत्नाने आम्हाला बघायला मिळाली. सरकारी प्रयत्नाने ती फिल्म झालेली होती आणि त्यामुळे ती दाखवणं याचा काही संबंधच नव्हता. ती फिल्म झाली आणि ती डब्यात पडून राहिली. कारण काय तर ती आर्काइव्ह करता केलेली फिल्म असं आम्हाला सांगितलं, ती दाखवणं करता नाही.
पण आम्ही हट्ट धरून 2 वर्षानंतर आम्हाला ती फिल्म बघायला मिळाली. आणि त्यावेळेला योगायोगाने महेश तिथं होता, एलकुंचवा, की ज्याला ते नाटक मुळात आवडलेलं नव्हतं. तर म्हटलं चल फिल्म बघायला येत असलास तर चल. तो आला आमच्याबरोबर आणि त्याने स्पॉन्टेनियसली मला नंतर कॉमेंट ही दिली, डॉक्टर म्हणला आज मला या नाटकाची शब्दाची ताकद काय असते हे मला आज त्यातला शब्द जेव्हा मी आज ऐकला त्या मीडियम मधला, तेव्हा मला ही ताकद कळली. म्हणलं हे फार मोठं नाटक आहे असं मला वाटतं. ही कबुली त्यांनी त्यावेळेला दिली. आणि इलकुंचवारांनी असं म्हणणं याला फार म्हणूनच मी ते नाव घेऊन मुद्दाम तुम्हाला सांगितलं. यातूनच आता एक प्रश्न असा उद्भवतो की अलीकडे प्रयोगाबद्दल खूप बोललं जातं की नाटकाचा प्रयोग हा जास्ती खरा. नाटकामध्ये काय असलं पाहिजे तर थिएटर अधिक असलं पाहिजे आणि त्यामुळे संहितेला थोडं गौणत्व आलं तरी चालेल किंवा संहिता कमी महत्वाची असली तरी चालेल. तर असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणजे मला तर मुळीच वाटत नाही. म्हणजे मी तात्यासाहेबांच्या इतकं टोकाला नाही जात की ते नाटक म्हणजे साहित्यच आहे, साहित्यच एक भाग आहे असं मी नाही मानत. परंतु नाटकामध्ये जर आशय काही व्यक्त होत नसेल तर ते नुसतं तिथे कवायत करण्यामध्ये मला काहीच इंटरेस्ट नाही नाटकामध्ये. अगदी निश्चितपणे नाटकामध्ये जितका सखोल आशय असेल ना तितकं ते नाटक जास्त मोठं होण्याचा संभव जास्त. अर्थात याचा अर्थ नाटकामध्ये सखोल आशय म्हणजे त्याचा प्रत्येक प्रयोग चांगलाच होईल असं नाही. प्रयोग चांगला वेगळाच बसवावा लागेल. म्हणजे नाटकाचं साहित्य मूल्य आणि त्याचं प्रयोग मूल्य ही दोन याचं फ्युजन झालं पाहिजे. परंतु साहित्य मूल्य नसलं तरी चालेल असं मात्र मी मानत नाही. आता नट म्हणून तुम्हाला ज्या भूमिकांच्या मध्ये यश मिळालं त्याच्यामध्ये ज्या शब्दप्रधान संहितांचा वाटा किती होता असं वाटतं तुम्हाला? कारण तुम्ही केलीत पहा, महेशचं सुद्धा आत्मकथा नंतर केलं. आत्मकथा हे तर अगदी अभ्यासाचंच म्हणजे वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलं पाहिजे असंच नाटक आहे ना. त्यामुळे म्हणजे खूप नाही आहे. तू म्हणतेस ते खरं आहे की शब्दोच्चाराची पद्धती म्हणजे एकूण वाचिक अभिनय ज्याला म्हणतात तो माझा पहिल्यापासूनच सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि मी त्याच्यावर कामही खूप केलेलं आहे. कारण मला असं वाटतं की नाटकामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जर कुठला असेल तर तोच आहे. कारण तिथे काय आहे म्हणजे सिनेमामध्ये आम्हाला ॲडव्हान्टेज क्लोजअपचा असतो, शिवाय रेकॉर्डिंगचा असतो. नाटकामध्ये आम्ही एकदा थिएटरमध्ये प्लॅटफॉर्मवरती जाऊन उभे राहिलो स्टेजवरती, म्हणजे मग तो शेवटचा गॅलरीमध्ये बसलेला जो प्रेक्षक आहे त्याला सुद्धा माझं भाषण शब्द गेलं पाहिजे. आणि पहिल्या रांगेतल्या प्रेक्षकाला तर मी किंचाळतोय असं नाही वाटता कामा. बरोबर. या दृष्टीने स्वतःचा आवाज कमावणं याला थिएटरच्या याच्यामध्ये फारच मोठं आणि ते मी स्वतः मानणारा माणूस आहे. आणि मी त्याच्यावरती कामही खूप केलेलं आहे. तुम्ही पुस्तक पण केलंय वाचिक अभिनय पुस्तकही मी लिहिलेलं. आणि तुम्ही नाक कान घशाचे स्पेशलिस्ट. पण मग त्याचा तुम्हाला इकडे फायदा झाला का? खूपच फायदा झाला. पण त्यातली सुद्धा गंमत अशी आहे की हे मला माहित नव्हतं. म्हणजे मी ENTचा स्पेशलिस्ट असून नाटकं करत असून सुरुवातीला PDAच्या काळामध्ये की स्वरसाधना नावाचा काही प्रकार आहे हे मला अजिबात माहित नव्हतं. हे मला के नारायण काळेंच्यामुळे कळलं. के नारायण काळे एक दिवस माझ्याकडे आले. मी दवाखान्यातच बसलो होतो म्हणजे माझ्या कन्सल्टिंग रूम मध्ये. आणि तिथे ते म्हणले की बंगलोरला आद्य रंगाचार्य म्हणजे मोठे नाटककार होऊन गेले कर्नाटकातले ते माध्यमिक शिक्षकांचं एक शिबिर घेत आहेत नाटकाचं. आणि तिथे तुम्ही व्हॉइस आणि स्पीच वरती जाऊन 6 व्याख्यानं द्यायची आहेत. 1.5 तासाचं एक व्याख्यान अशी 6 व्याख्यानं इंग्रजीत द्यायची आहेत. मी असा आव असून बघत राहिलो त्यांच्याकडे. म्हणले काळे काय बोलताय तुम्ही, मला हे कळलं काही माहिती नाहीये. व्हॉइस आणि स्पीच म्हणजे काय प्रकार आहे? म्हणले म्हणजे काय माहिती नाही म्हणजे काय, तुम्ही ENT स्पेशलिस्ट आहात, डॉक्टर, तुम्ही नट आहात, माहिती नसलं तर माहिती करून घ्या म्हणले. म्हटलं पण काय कशी माहिती करून घ्यायची तेही मला माहित नाही. गप्प बसा म्हणले, निघून गेले. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीतून त्यांनी व्हॉइस अँड स्पीच वरची 4 पुस्तकं आणून ती माझ्या पुढे टाकली. हे वाचा. आणि मी ती वाचली आणि ते ENTचाच विषय होता त्यामुळे मला समजायला अजिबातच अडचण गेली नाही. पण नंतर मी ती व्याख्यानं तयार केली, ती व्याख्यानं दिली, ती तिथे गाजली वगैरे, तो भाग वेगळा. पण त्यानंतर मी खरा त्याच्यावरती अभ्यास सुरू केला. आणि मग मी असं म्हटलं की अरे हा फारच महत्वाचा विषय आहे आणि तो आपण जन्मभर करत राहायला पाहिजे.
गायकाला जसा जन्मभर रियाज करत राहावं लागतं, जर त्याचा आवाज चांगला ठेवायचा असेल तर तसा तो नटालाही करायला पाहिजे. आणि तो करण्यामध्ये गायनाचा फार उपयोग होतो हे मला कळलं. आणि मला गाण्याची आवड जन्मतःच असल्यामुळे मला आता त्याचा उपयोग भयंकर होतो. म्हणजे माझ्या आवाजाचा रियाज करण्याची पद्धत म्हणजे किशोरी आमोणकर किंवा वसुंधरा कोमकली किंवा मालिनीबाई राजूरकर यांचं गाणं लावायचं, त्यांच्या पट्टीशी माझी पट्टी जुळते म्हणून, आणि त्यांच्या बरोबर गात फिरायचं. असं तुम्ही रोज असं मी रोज 1.5 ते 2 तास करतो. रोज रोज म्हणजे जेव्हा मोकळा असेल तेव्हा. पण हा माझ्या रियाजाचा भाग आहे. आता मी व्यायामशाळेत जाणं रोज असं नाही म्हणता येत. मी तो जेव्हा शक्य आहे तेव्हा मी जातो, तो करतो. तसंच हा माझ्या रियाजाचा भाग आहे. आता इकडे तुम्ही एक विधान नेहमी करता नटाच्या संदर्भात, आणि विशेषतः चांगल्या नटाला काय आवश्यक आहे याच्या संदर्भात तुमचे 2 अगदी लाडके शब्द आहेत. एक म्हणजे नट हा ॲथलीट असला पाहिजे, म्हणजे बलोपासक असला पाहिजे, आणि दुसरा म्हणजे तो चिंतक असला पाहिजे, म्हणजे फिलॉसॉफर पण असला पाहिजे. तर चिंतक असला पाहिजे म्हणजे नेमकं काय? ॲथलीट फिलॉसॉफर अशी संज्ञा जेव्हा मला शंभू मित्रांनी सांगितली ना, की हा नट, त्याने मला 2 मंत्र दिले. मंत्रच म्हणतो मी त्यांना, कारण ते मी आजतागायत जपत असतो. तुला माहिती आहे का म्हणले ॲक्टर म्हणजे काय असतं? ते म्हटलं काय? ते म्हणजे ॲक्टर हॅज टू बी अन ॲथलीट फिलॉसॉफर. म्हणजे त्याची बॉडी ॲथलेटिक पाहिजे आणि त्याचं मन, त्याची बुद्धी ही फिलॉसॉफरची पाहिजे. म्हणजे त्यांनी तत्वचिंतक असलं पाहिजे या अर्थाने तो फिलॉसॉफर नव्हे. त्यांनी तत्वज्ञानाची पुस्तकं लिहिली पाहिजेत किंवा तत्वज्ञानावर ट्रिटाईज लिहिला पाहिजे असं नव्हे. पण एखादा तत्वचिंतक ज्या अर्थानं जीवनाबद्दल चिंतन करतो, मनन करतो, त्याचं निरीक्षण करतो, त्या अर्थाने त्यांनी सतत जीवनाबद्दल विचार करत राहिलं पाहिजे. जीवनाच्या जितक्या विविध अंगांचं त्याला दर्शन घडू शकेल, त्याच्या अंतश्चक्षूंना तेवढं त्यांनी सतत घडवत राहिलं पाहिजे. जीवनाच्या कुठल्याही अंगाकडे त्यांनी पाठ फिरवता कामा नये, कुठल्याही अनुभवाकडे त्यांनी पाठ फिरवता कामा नये. या अर्थानं तो फिलॉसॉफर पाहिजे. आणि ॲथलीट पाहिजे याचा अर्थ तो बॉडी ब्युटिफुल वाला पाहिजे असं नव्हे, परंतु त्याचं शरीर त्याच्या ताब्यात पाहिजे, ते चपळ पाहिजे, ते डौलदार पाहिजे, ते कुरूप असता कामा नये. या अर्थाने तो ॲथलीट पाहिजे. आणि म्हणून तो ॲथलीट फिलॉसॉफर असला पाहिजे. आणि त्याच्या पुढचा मंत्र त्यांनी मला जो सांगितला तोही तितकाच महत्वाचा आहे, की ते म्हणतात ॲक्टरला यू आर द इन्स्ट्रुमेंट अँड यू आर द प्लेयर. हे फक्त ऍक्टरलाच दिलेलं आहे. बरोबर. वाद्यही आहात आणि वाद्यही तूच आहेस आणि वाजवणाराही तूच आहेस. तर आता बघ तुझ्या वाद्याचं काय करायचं ते तुझ्या हातात आहे. तू नुसता वाजवणारा चांगला असून भागायचं नाही. तुझ्या वाद्याची काळजी तुलाच घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, तुझ्या शरीराची काळजी तुलाच घेतली पाहिजे. आणि हे दोन्ही मग माझे ते मंत्रच झाले. आणि त्याकरता जे जे काय करावं लागेल ते मग आपण केलं पाहिजे. त्याकरता नियमितपणा आणला पाहिजे. त्याकरता खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. व्यायाम वेळच्या वेळी केला पाहिजे. वाचन भरपूर केलं पाहिजे. गाणं भरपूर ऐकलं पाहिजे. सुदैवाने मला या सगळ्या गोष्टींची मुळातच आवड होती. त्यामुळे मला त्याकरता प्रयत्न नाही करावा लागणार. म्हणजे मला खरं म्हणजे क्रेडिट घ्यायचं तर एकाच गोष्टीचं, की मी माझी तब्येत इतकी बरी राखू शकलो इतक्या वर्ष. बाकीचं सगळं मला उपजतच आवडतच होतं. त्यामुळे मला त्याच्याकरता काय कष्ट पडले नाहीत. पण आपल्याकडचे किती नट ही अशा तऱ्हेची साधना करतात सध्याची, गेल्या दशकात तर, की वाचतायत अन्य साहित्य प्रकारात काय झालंय? उलट मी असा प्रश्न विचारू इच्छितो की आपल्याकडले किती नाटककार अशा चॅलेंजिंग भूमिका लिहित आहेत की जे नटापुढे खरोखरच काहीतरी आव्हान उभं करत आहेत. कारण नाटकं जर आपण पाहिली तर मला वाटतं 99% नाटकं अशी लिहिली जातात की त्याच्यामध्ये नटासमोर काही आव्हानच नाही. तू बोल, माझी काय वाक्य आहेत ती बोल, म्हणजे तुझं काम होऊन जात आहे. किंवा नट स्वतःची सुद्धा वाक्य बोलतात, खूपच बोलतात. म्हणजे ती स्वतःची बोललेली खपून जातात. अशी जिथं परिस्थिती आहे. आणि नटांना तुम्ही जर अशी आव्हानं दिलीच नाही तर नट त्या दिशेने प्रयत्न करणार कशा करता? आपली सगळी गुणवत्ता कसाला लागेल अशी भूमिका तुम्हाला मिळाली आहे का आतापर्यंत? मिळाली नसावी, कारण ज्या अर्थी मी अजून काहीतरी काम करतोय, शोधतोय काहीतरी, त्या अर्थी. आणि मला असं वाटतं की सगळीच्या सगळी गुणवत्ता एका भूमिकेमध्ये पणाला लावावी लागेल अशी शक्यता मला दिसत नाही. मला दिसत नाही अशी शक्यताच. कारण एकूण मी जर बऱ्यापैकी नट असेल तर माझी इक्विपमेंट अनेक व्यक्तिरेखांना पुरून उरेल एवढी असलीच पाहिजे.
तरच मी चांगला नट म्हणून तिथे नांदू शकेन. नाही तर फक्त मी एकच एक भूमिका फक्त केली आणखी बस त्याच्यानंतर मग माझं काहीच चांगलं झालं नाही, तर मग मी फारच मर्यादित कुवतीचा नट मानला गेला पाहिजे. आणि दुसरं एक असं की अमुक एका भूमिकेने किंवा तुम्ही करत असलेल्या पात्राने तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वातच काहीतरी बदल घडलाय, असं झालंय का आतापर्यंत? असं नाही म्हणता येणार. म्हणजे पॉल मिनीचं जसं ते तुझ्या डोक्यात असेल तर त्याचं तसं व्हायचं प्रत्येक भूमिकेमध्ये, पण मी तसा खूप अलिप्तपणाने काम करणारा माणूस आहे. म्हणजे मी भूमिकेशी समरस होणं वगैरे जे आहे ते मी अजिबात मानत नाही. भूमिकेशी समरस वगैरे झालं तर फार डेंजरस आहे ते काम. तेव्हा तसलं काही करायचं नसतं. भूमिकेशी समरस झाल्याचा भास करायचा, भास निर्माण करायचा असतो, त्यालाच तर अभिनय म्हणायचा ना. म्हणजे मी ऍक्टर्सना धंदेवाई खोटं बोलणारे लोक म्हणतो, प्रोफेशनल लायर्स. म्हणजे काय तर जे सर्वांगाने सातत्याने 3 तास खोटं बोलतात की मी आप्पा बेलवलकर आहे, मी श्रीराम लागू नाही. हे सर्वांगाने 3 तास जो मनुष्य सातत्य खोटं बोलत राहू शकतो तो मोठा नट. क्षणभर जरी लोकांना वाटलं की अरे हा आप्पा बेलवलकर नाही, हा श्रीराम लागू आहे, तर मग तो नट मोठा नाही. आणि हे प्रत्येक भूमिकेच्या बाबतीत झालं पाहिजे. आणि हे व्हायला तंत्राची मदत विलक्षण असते असं माझं स्वतःचं मत आहे. आणि म्हणजे या बाबतीत मी स्टॅनिस्लावस्कीशी अगदी सहमत आहे. स्टॅनिस्लावस्कीने असंच म्हटलेलं आहे, तंत्राचा बळीजाव किती असला पाहिजे, तंत्र किती प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे. तर तंत्र इतक्या प्रमाणात वापरलं पाहिजे की ते तंत्र हा वापरतोय असं सुद्धा लोकांना वाटता कामा नये. म्हणजे आता अगदी नवीन जे नाटक आहे ना माझं मित्र, त्याच्यामध्ये माझी एक बाजू सतत पॅरालाइज आहे, हे भान मला प्रत्येक सेकंदाला ठेवावं लागतं. एका बाजूला मी ते बोलत असतो, एका बाजूला माझे या हाताच्या मुवमेंट चालू असतात, या पायाच्या मुवमेंट चालू असतात, पण इथे माझं बोट सुद्धा हलता कामा नये. इकडे माझं एक मन सतत असतं, जागा असतं, ते सातत्याने मला सांगत असतं. हे भान मला 2 ते 2.5 तास ठेवायचं असतं. तुम्हाला थोडंसं कदाचित न आवडणाऱ्या भागाकडे आपण येऊ, तो म्हणजे चित्रपट. तो तुमच्या आयुष्यातला एक मोठाच नाही, मला न आवडणार असं नाहीये, उलट आहे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला मी जो भारावून गेलो तो चित्रपट पाहूनच. आणि ज्या वेळेला मला पहिलं चित्रपटाचं बोलावणं आलं सुरुवातीचं, त्यावेळेला मी जाऊ शकत नव्हतो. आय हॅव नथिंग अगेन्स्ट फिल्म्स, असा गैरसमज करून घ्यायचा नाही. मला ज्यावेळेला माझं वेड्याचं घर वगैरे ज्यावेळेला क्लिक झालं त्यावेळेला माझ्याकडे अनंत माने डायरेक्टर, शांताराम बापू आणि बालजी पेंढारकर यांच्याकडून ऑफर्स आलेल्या होत्या. त्यावेळेला मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत होतो आणि मला चित्रपटात जाणं शक्य नव्हतं. कोल्हापूरला जाऊन 15-15 दिवस शूटिंग करा वगैरे असं मला शक्य नव्हतं, म्हणून मी त्यावेळेला त्या नकार दिला. पण ज्यावेळेला मी व्यावसायिक नट झालो त्यावेळेला सिनेमा माझ्या डोळ्यापुढे होताच. आणि सिनेमामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे हीच कल्पना डोक्यात होती. पण एकूण आपल्या सिनेमाचंच स्वरूप असं निघालं की जिथे मला त्यांना काही नव्हतं त्यांच्याजवळ, मला भव्य दिव्य करून दाखवायला ऑफर करण्यासारखं त्यांच्याकडेच काही नव्हतं. हिंदी फिल्मकडे, मराठीकडे सुद्धा. त्यामुळे अजूनही इतक्या वर्षानंतर लोक मला पिंजऱ्यातला गुरुजी म्हणूनच ओळखतात. नाही तर चित्रपटाबद्दल मला विलक्षण आदर आहे. त्या मीडियमची ताकद मी जाणू नये. नाटकाच्या कितीतरी पटीनं अधिक त्या माध्यमाची ताकद आहे. सत्यजित रे जर तुम्ही एक पाथेर पांचाली पाहिलं तर त्याच्या जोडीला आमची 100 नाटकं उभी करावी लागतील. किंवा इंगेमार बर्मन सारख्या दिग्दर्शकाच्या जर फिल्म्स तुम्ही पाहिल्या किंवा गोडार्डच्या या दिग्दर्शकांच्या, तुमचा तो कुरुसोवा वगैरे ही मंडळी त्यांनी फिल्म्स ज्या केलेल्या आहेत त्या विलक्षण आहेत. आपल्याकडे दुर्दैवाने ते नाही आहेत, म्हणून मग मी सोडून पळून आलो. पण चित्रपट हे माध्यम म्हणून तुम्हाला विलक्षण ताकदीचं आहे, परंतु ते हँडल करण्या इतकी प्रतिभाच आता आपल्याकडे नाही आहे, अजिबात नाही आहे. मला कुठलाही फिल्म मेकर असा दिसत नाही. कारण आता अलीकडे गाजलेले 1-2 चित्रपट मी पाहिले. मी गेल्या 10 वर्षात जवळजवळ चित्रपट पाहिलेलाच नाही. आणि तो न पाहण्याकरता मला काही प्रयत्न नाही करावा लागला. म्हणजे असा एक दिवस मला उभं आला की नको बाबा आता हे पाहणंच नको. त्यामुळे मी आपोआप पाहणं सोडून दिलं. पण सामना सिंहासन हे तुम्हाला मग ते मला चांगले वाटतं, सरस वाटतं. तिथपर्यंत ते ठीक होतं, छान होतं. किंवा घरौंदा सारख्या, घरौंदा, किनारा, इनकार किंवा एक पल किंवा एक दिन अचानक, मृणाल सेनचं,
हो. किंवा कल्पना लाजमीचे एक पल वगैरे असे असे काही काही आहेत, अगदीच काही नाही असं नाही. पण मला असं वाटतं की म्हणजे थोडंसं काय म्हणायचं त्याला, आत्मस्तुती अशीच आता त्याला म्हणावी लागेल की आय थिंक आय वॉज केपेबल ऑफ मच मोर. आणि ते हिंदी चित्रपट सृष्टीला एकतर त्याची किंमत नव्हती त्यांना, किंवा त्यांनी ते ओळखलं नाही. पण मला ज्या ताकदीच्या भूमिका मिळतील असं वाटलं होतं आणि कराव्याशा वाटत होतं, त्या ताकदीच्या मिळाल्याच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण याचं एक कारण किंवा याचं एक मूळ असंही असू शकतं ना की तुमचा जो संबंध कलेकडेच बघण्याचा तुमचा व्यक्ती म्हणून जो दृष्टिकोन आहे तो एका अर्थाने जीवन मरणाचा प्रश्न असा आहे किंवा खूप गंभीर असा आहे, आणि जो की विशेषतः चित्रपटाच्या माध्यमामधल्या लोकांचा तेवढा नाही आहे. मग आपल्याकडे कलेकडे चार गटका करमणूक किंवा रिझवण्याची गोष्ट म्हणूनच पाहिलं जातं ना अजून सुद्धा. तर असं तुम्हाला वाटतं का की म्हणजे कला ही खरोखर खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, हे आपल्या समाजामध्ये जेवढं रुजायला पाहिजे तेवढं रुजलं आहे? अजिबातच नाही, अजिबातच नाही. आपण अजून कला हा सुद्धा एक करमणुकीचा थिल्लर प्रकार आहे असंच मानतो. माझ्या दृष्टीनं कला ही सांस्कृतिक क्षेत्रातली काय मानवी आयुष्यामधली एक आत्यंतिक महत्वाची अशी माणसाला मिळालेली देणगी आहे. त्याची सर्जनशीलता, मग ते साहित्य असो, ते संगीत असो, ते नाट्य असो, ते नृत्य असो, पण ही जी सर्जनशीलता आहे ही मला असं वाटतं की एकूण संबंध प्राणीसृष्टीच्या उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर मानव नावाच्या एका प्राण्याला, एका जनावराला मिळालेली ही जी देणगी आहे, ही देणगी सगळ्यात मूल्यवान देणगी त्याला उत्क्रांतीने दिलेली आहे, सर्जनशीलता ही. आणि कला हा तर त्याचा आविष्कार आहे आणि तो त्याची बूज राखून तो केला गेला पाहिजे. म्हणजे प्रत्येक कलाकृतीचा आविष्कार हा ते सगळं लक्षात घेऊन केलं पाहिजे की माझ्यावरती केवढी जबाबदारी या उत्क्रांतीच्या प्रोसेसने टाकलेली आहे, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक नट म्हणून, की मी केवळ इथे लोकांची थिल्लर करमणूक करण्याकरता नाही मला जन्माला घातलेला, तर इतके वर्षामध्ये माकडापासून मी उत्क्रांत होत जो आलेलो आहे, तो हा जो माणूस नावाचा जनावर आहे किंवा प्राणी आहे, याला अधिक उत्क्रांत करणं ही माझी जबाबदारी आहे, अधिक सुसंस्कृत करणं ही माझी जबाबदारी टाकून मला नट बनवण्यात आलेलं आहे. हे लक्षात घेऊन करण्याचं ते काम आहे. म्हणजे काय, मिशनच आहे ते, मिशनच आहे, कुठल्याही अर्थाने कमी नाही आहे. पण मग कलावंत म्हणून एक तुम्हाला जो काही अपुरेपणा म्हणा किंवा असमाधान म्हणा होतं, म्हणून तुम्ही गेल्या 10-15 वर्षात सामाजिक कृतज्ञता निधी किंवा या तऱ्हेच्या उपक्रमांकडे वळलात का? हो, मला असं वाटलं की केवळ कला आणि कलेचा आविष्कार एवढं पुरेसं नाही आहे. वैचारिक पातळीवरती सुद्धा लोकांची जडणघडण, लोकांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे आणि तो एक वेगळाच प्रांत आहे. तेव्हा त्या क्षेत्रातही आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी मुख्यतः परमेश्वराशी भांडायला जे सुरुवात केली ते त्याकरता केली की मला तो सगळा हा जो विचार आहे, धर्म, पंथ, जाती, हा सगळा अगदीच फालतू विचार वाटतो. आणि त्यामुळे आणि या सगळ्याला जबाबदार परमेश्वर ही संकल्पना आहे, तर ती डोक्यातून जोपर्यंत काढून टाकत नाही माणूस, तोपर्यंत या बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणं अशक्य आहे. असा तो साधा माझा, अशी ती मांडणी आहे माझी. म्हणजे हा काय माझा ओरिजिनल थिसिस मुळीच नाही आहे, चार्वाकांनी मांडलेलं आहे 5000 वर्षापूर्वी असं. परंतु वैचारिक दृष्ट्या सुद्धा माणसाला सुसंस्कृत करणं ही एक आपली जबाबदारी आहे, हे सुद्धा कलावंतांनी मान्य केलंच पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. ते मी माझ्या मगदुराप्रमाणे करायचा प्रयत्न करीत असतो. आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या भागामध्ये निरलसपणे जे लोक काम करतात आणि विशेषतः तरुण कार्यकर्ते, तर त्यांना तुम्ही त्या सामाजिक कृतज्ञता निधीच्या द्वारा मदत करता. परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये आपल्याकडे जे NGO संस्कृती आलेली आहे समाजकार्यामध्ये सुद्धा, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण त्यांनी एकूण समाजकार्याचा ढाचाच बदलला ना. समाजकार्याचा ढाचा बदलला आणि मला त्याच्यामध्ये संशय असा आला आणि अजूनही तो माझा तो संशय फिटलेला नाही आहे
की खऱ्या अर्थानं जे ग्रासरूट्समध्ये काम चाललेलं आहे ते अंडरमाइन करण्याचा हा एक ऑर्गनाइज्ड प्रयत्न असावा अशी मला फार दाट शंका आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही ज्या प्रकारचे कार्यकर्त्यांना मदत करतो सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे, ते कार्यकर्त्यांच्या अटीच त्यांना घातलेल्या या असतात की ते कुठल्याही राजकारणाशी, निवडणुकीशी, कुठल्याही पक्षाशी संबंधित असता कामा नयेत. त्यामुळे NGO मधल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आमच्याकडून मदत मिळणं हे शक्यच नाहीये. तो कार्यकर्ता स्वतंत्रपणे त्याचं स्वतःचं जे काही कार्यक्षेत्र आहे, मग ते आदिवासीमध्ये काम करत असेल, देवदासींच्या काम करत असेल, वेश्यांच्या मुलांच्या करता शाळा चालवत असेल, किंवा वेठबिगारांच्या करता काम करत असेल, असंघटित मजुरांच्या करता काम करत असेल, अशा पण ते त्याचं काम स्वतंत्र असलं पाहिजे. तसंच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही सुद्धा गेल्या दशकामध्ये खूप कामं आणि खूप समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत ग्रामीण भागामध्ये जाऊन, आणि तुम्ही सुद्धा जागोजागी जाऊन व्याख्यानं देता, लोकांच्या मध्ये जाता, त्यांच्याशी बोलता. तर ग्रामीण भागात तर अंधश्रद्धा टिकून आहेतच, पण शहरी भागात सुद्धा साडेसाती, अंगारे दुपारे, हे सगळं तुम्हाला काय वाटतं की त्याचं प्रमाण कमी झालं आहे का वाढलं आहे? नाही, कमी झालेलं आहे हे तर खरंच आहे, कमी होतंय हेही खरं आहे. परंतु आपण फार झटपट निकाल जे अपेक्षित ना तसे या बाबतीमध्ये होणार नाहीत. म्हणजे मी कायम हे म्हणत असतो की परमेश्वर ही संकल्पना 5000 वर्ष माणसाच्या डोक्यामध्ये घुसून बसलेली आहे, आणि ती अगदी लहान मुलाच्या डोक्यामध्ये खिळे मारून संस्काराने ठोकली गेलेली आहे. ती जायला 500 वर्ष तरी लागतील की नाही. जी कल्पना 5000 वर्ष माणसाने संस्कार आणि पोरांच्या डोक्यामध्ये घुसवलेली आहे ती जायला. बरं, विज्ञानाचा उदय झालेला आता जेमतेम 400-500 वर्ष होत आहेत. विज्ञानाचा उदय जोपर्यंत झालेला नव्हता तोपर्यंत सगळीकडे आनंदच होता. विज्ञानाचा उदय झाला तेव्हा पहिल्यांदा ही कल्पना खऱ्या अर्थानं चॅलेंज केली गेली. म्हणजे अगदी साधी गोष्ट की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, फाशी द्या त्याला. का तर बायबलमध्ये उलट सांगितलेलं. इतक्या टोकाचा माणूस होता, इतका अडाणी. तर हे अडाणी पण जायला लागलेला आता फक्त 400-500 वर्ष झालेली आहेत. आणि तुम्ही 5000 वर्ष ती संकल्पना मानत आलेला की जिच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा तुम्हाला 5000 वर्षात मिळालेला नाही, आणि तरी सुद्धा ती आहे असं तुम्ही धरून चाललेले आहात. तर ती नाही असं सिद्ध करायला आम्हालाही 5000 वर्ष लागतील कदाचित, पण ती लागतील. अनेक वर्ष, अनेक पिढ्या ते करावं लागेल. म्हणून आम्ही, आमचा ऑडियन्स जो असतो ना तो तरुण पिढीचा असतो. म्हणजे मी तिथं पोरांना सांगतो शाळा कॉलेजातल्या की हे मी मुद्दाम तुम्हाला सांगायला इथे आलेलो आहे की तुमच्यावर ही जबाबदारी आहे की तुमच्या मुलाच्या डोक्यामध्ये तुम्ही हे भरवू नका. तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आईबापांनी भरवलेलं आहे हे मला माहिती आहे, पण तुम्हाला जर हा विचार पटत असेल तर तुमच्यावरती जबाबदारी आज ही आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये हे भरवू नका, हा संस्कार करू नका. कारण हे ते लहानपणापासून जे ठोकले ना की बघा अंथरुणात शिव केली तर देव रागावतो, सकाळी उठून दात घासले नाहीत तर देव रागावतो. अरे सगळं देव 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 तो रागावतच असतो सारखा. पण देव बक्षीस पण देतो ना. तो बक्षीस देतो म्हणजे तो लाच खातो. देवळात गेल्यानंतर आम्हाला जर तिथे पैसा ठेवला नाही, जर आम्ही परत आलो तर तो पुजारी आम्हाला जाऊ देत नाही. म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवात कुठे होते तर आमच्या देवळातच होते. तर देवाला सुद्धा जर आम्हाला पैसा टाकावा लागतो तर आमचे राज्यकर्ते म्हणजे तर देवाचे प्रतिनिधी असतात ना. राजा म्हणजे कोण? देवाचा प्रतिनिधी. मग त्याला आम्हाला खंडणी द्यायलाच पाहिजे, म्हणजे लाच द्यायला पाहिजे. म्हणजे भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार होऊन बसतो तो असा. त्याची सुरुवात तिथेच आहे. पण आता पहा की तुम्ही बुद्धिप्रामाण्यवाद हा अगदी कडकडीतपणे मांडता, आणि दुसरीकडे आपण असंही म्हणतो की श्रेष्ठ कला किंवा कलेचा आविष्कार हा आपल्याला असा आनंद देतो की तो एक मोठा आध्यात्मिक अशा प्रकारचा अनुभवच आपल्याला जणू काही गाणं ऐकून किंवा नाटक बघून किंवा तुमची नाटकं बघताना आम्हाला सुद्धा येतो. आध्यात्मिक हा भोंगळ शब्द नका वापरू, मला काही त्या शब्दाचा नीट अर्थ कळत नाहीये. पण आध्यात्मिक म्हटलं म्हणजे एकूण ते परमेश्वर, आणखीन परलोक वगैरे या सगळ्या कल्पनांशी तो जोडला जातो, म्हणून मी त्याला भोंगळ म्हणतो. मला तो आनंद जो होतो तो अवर्णनीय आनंद आहे, पण मी त्याला आध्यात्मिक वगैरे म्हणायला काही तयार नाही. तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाही,
पण तो मला जो काय आनंद होतो तो विलक्षण आनंद असतो. मी त्या क्षणी या जगामध्ये नसतो. कुमार गंधर्वांचं गाणं मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा अक्षरशः मी तो अनुभवलेला आहे की मी इथं नव्हतोच. जिथं बसलो होतो तिथे मी कुठेतरी हवेमध्ये तरंगत होतो. पण त्याला आध्यात्मिक वगैरे काय म्हणायचं. आणि मी पुन्हा पुन्हा हे सांगत असतो की परमेश्वर हा निर्मिक अशी जी फुल्यांनी कल्पना मांडलेली आहे की त्यांनी या सगळ्या विश्वाची निर्मिती केलेली आहे. या कल्पनेशी आमचं भांडण नाही. ठीक आहे, असला तर असेल, तो आहेच असं नाही. आमचं भांडण जे आहे ना ते नवसाला पावणाऱ्या देवाशी आहे. आणि आज माणसाच्या डोक्यात असलेला जो देव आहे तो मुख्यतः नवसाला पावणारा देव. मी जर त्या देवाची प्रार्थना केली नाही तर तो मला पाप देईल. अरे हा काय विचार आहे. तो देव म्हणजे काय, कोणी तलाठी वगैरे आहे काय की त्याला जर मी 4 आणे दिले नाही तर तो मला 7-12चा उतारा देणार नाही. मग त्या देवाला किती तुम्ही डिव्हॅल्यू करणार. तो म्हणे रागावतो, तो जर प्रसन्न झाला तर माझं कल्याण करणार. हे काय आहे, मग हा कसला देव तुमचा. पण त्या बाजूचे लोक असतात ना ते असं म्हणतात की हा सगळा जो प्रांत आहे ना तो मुळी बुद्धीच्या पलीकडचाच आहे. तर आता बुद्धी प्रामाण्याच्या पलीकडे असे काही अनुभव असू शकतात का. असणार की हो. मग त्यांचं काय करायचं. आता गंमत अशी आहे की मी म्हटलं मगाशी त्याप्रमाणे 500 वर्षापूर्वी पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे माहित नव्हतं नाही का. आपण असं धरून चाललो होतो की तो सूर्य त्याच्या 7 घोड्याच्या रथात बसतो आणि असा पूर्वेकडून पश्चिमेकडे वगैरे जातो. ही गोष्ट आज आपण नाकारलेली आहे ना. विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे ना. मग तशीच प्रगती आणखीन विज्ञानाची होतीये ना. विज्ञानाचा असा दावाच नाही की आम्हाला सगळं सत्य कळलेलं आहे. सगळं सत्य कळलंय ते तुमच्या अध्यात्माला कळलेलं आहे. त्याला आणखीन आता काही कळायचं राहिलेलंच नाहीये. असं झालंय ते. विज्ञान असं म्हणतंय नम्रपणाने की मी सत्याच्या शोधात आहे. मला सगळं सत्य कळलंय असा माझा मुळीच दावा नाही. मी सत्य शोधतोय. ते शोधता शोधता मला आज तुम्ही जे विचारताय, आज मला ज्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाहीये तसं मला उद्या सापडेल, 100 वर्षांनी सापडेल. तुम्ही लमाण या तुमच्या जो नाट्य प्रवासाचा आलेख तुम्ही पुस्तक रूपाने मांडलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॉडरेट असा फार चांगला शब्द वापरला आहे की नेमस्त राहतो आपण आणि त्यामुळे पूर्ण वेळ त्याला वाहून घेऊन असं आपण काही करत नाही. मग ते नट असो, कार्यकर्ता असो, काहीही असो. आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं पाहण आपले तेच झालेले आहे. म्हणजे तुम्ही एकूण सगळे नोबेल प्राइजचा जर आढावा घेतला तर तुमच्या लक्षात येतं किती लोकांनी भारतातल्या नोबेल प्राइज मिळवलेला. म्हणजे आयुष्यभर एखाद्या गोष्टीला कुठलीही असेल गोष्ट मग ती त्याला अगदी वाहून घेणं. आणखीन एक तर दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे एक तर त्या माणसामध्ये टॅलेंटही प्रचंड पाहिजे आणि ही समर्पणाची वृत्ती पण पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी पाहिजेत. एक अखेरचा प्रश्न मी विचारते की हा जो सगळा नेट धरून ज्याला राहणं म्हणतो किंवा आपल्याला जो ध्यास वाटतो तो ध्यास जन्मभर घेणं आणि त्याच्यासाठीच जगणं ही जी काय वृत्ती आहे ती वृत्ती घेऊन आतापर्यंतचं आयुष्य व्यतीत करणं ह्यात आता या टप्प्यावर असताना तुम्हाला स्वतःकडे बघून काय वाटतं की आपण श्रेयपूर्ण जगलो असं वाटतं का. हो, मी तर असं मानतो की मला ज्या प्रकारे जगावंसं वाटत होतं त्या प्रकारे मी जगलो. मी काही फार मोठं काम केलं किंवा मी मराठी रंगभूमी सोडा जागतिक रंगभूमी माझ्या डोळ्यापुढे असते. त्या हिशेबात जर पाहिलं तर माझं काम कदाचित अगदी नगण्य असेल. परंतु मी जे केलं ते माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आणि मला जे पाहिजे ते मी करत राहिलो. मग त्याचे जे काही वाईट परिणाम असेल तेही मी भोगले. माझ्या वाट्याला जे आलं ते मी भोगलं. त्यामुळे मला अजिबात, आणि मी तुला सांगू का, मी थोडासा शास्त्राचा म्हणजे मेडिकल शास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मी लाईफ टाईम मध्ये मी विचार नाही करत. मी इव्होल्युशनरी टाइम मध्ये विचार करतो. आणि त्यामुळे मी माझा असा विचार असतो की आपण कोण, हे विश्व केवढं, त्या विश्वामधला पृथ्वी हा एक क्षुद्र ग्रह. त्या क्षुद्र ग्रहाचा इतिहास किती वर्षाचा, तर काहीतरी 500 कोटी वर्षाचा. त्यातली 350 कोटी वर्ष ही मुळी आमची ॲनिमल किंगडम. आणि त्या ॲनिमल किंगडम मध्ये माणसाचं आयुष्य किती, तर 10-11 लाख वर्ष. आता त्याच्यामध्ये 11 लाख वर्षामध्ये जी अनंत माणसं निर्माण झाली त्यातला मी एक कण, म्हणजे जुहूच्या वाळवंटावर जेवढी वाळू आहे ना त्या वाळू मधला मी एक कण. मी सुद्धा नाही, पृथ्वी हा एक कण असं म्हणूया. इतकं ते क्षुद्र आहे सगळं.
काय माझ्या लाईफ टाईमला काय अर्थ काय मला सांगतात. या कोट्यवधी वर्षांच्या हिशेबामध्ये माझं आयुष्य, आता समजा मी अगदी 100 वर्ष जगलो किंवा गांधी म्हणत असतात तसं 125 वर्ष जगलो, इट इज नथिंग, नॉट इव्हन अ फ्रॅक्शन ऑफ अ सेकंड इव्होल्युशनरी टाइम मध्ये विचार केला तर. मग असं वाटतं की माणसाला जसं आयुष्यभर जगावं असं वाटेल ना तसं त्यांनी जगावं. व्हॉट डज इट मॅटर. तुमचे एथिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी गळून पडतात तिथे. ही जी एक माणसाच्या आयुष्याबद्दलची इनेव्हिटेबिलिटी, अटळता जी काही आहे ना, त्याच्यामुळे हे सगळं गळून पडतं.